मंडळी, आपण आलेलो आहोत श्री गजानन महाराज पादुका संस्थान मुंडगाव येथे. श्री गजानन महाराजांचे निस्सीम भक्त श्री झामसिंग राजपूत ह्यांचं हे ठिकाण आहे. ह्यांचं सदन ह्याच ठिकाणी आहे. हेच ते सदन जिथे गजानन महाराज स्वतः उतरलेले होते. माझ्या मागे तुम्हाला ते झामसिंगाचं सदन दिसत असेल. आधी ते बघा. आणि मंडळी, इथे आपल्याला गजानन महाराजांची धुनीही बघायला मिळते. मंडळी, माझ्या मागे आत्ता बरोबर त्या पालखीचे अवशेष आहेत ज्यात गजानन महाराजांची मिरवणूक काढली गेलेली. आणि आता माझ्या मागे जे देऊळ आहे त्याच्यामध्ये सन 1906 साली गजानन महाराजांनी झामसिंग राजपूतांना दिलेल्या मूळ पादुका ठेवलेल्या आहेत. त्याचबरोबर मंडळी, श्री गजानन महाराज संस्थान ह्याचे पहिले अध्यक्ष ह.भ.प. हरी कुकाजी पाटील यांनी संस्थानतर्फे श्री गजानन महाराज पादुका संस्थान दिलेल्या पादुका ह्याही पाहायला मिळतात. या जागेचा थोडासा इतिहास तर झामसिंग राजपूत यांची 5,500 स्क्वेअर फूटची जागा होती. म्हणजे त्यांचं सदन जे आपण बघितलं ती वाली जागा, ती जागा प्लस संस्थाने काही लीज होल्ड लँड घेतलं आणि हे देऊळ उभारलेलं आहे. अँड मी आत्ता जे तुम्हाला दाखवलं दॅट इज नॉट एव्हरीथिंग. देर इज स्टील मोर टू धिस प्लेस. तुम्हाला माहीत असेल, पुंडलिक भोकरेंना श्री गजानन महाराजांनी स्वप्नात काही पादुका दिलेल्या आणि त्या पादुका झामसिंगा हस्ते पुंडलिकाकडे महाराजांनी पोहोचवल्या. तर त्याच मूळ पादुकाही आपल्याला ह्याच देवळात पाहायला मिळतात वरच्या मजल्यावर. आणि पुंडलिक महाराजांना दिलेल्या पादुकांच्याच वरती हे रामाचं देऊळ आहे. आणि मंडळी, इथे येणंही सोपं आहे. तुम्ही गुगल मॅप्सवरती जर टाकलं श्री गजानन महाराज पादुका संस्थान तर तुम्हाला इझिली हे लोकेशन मिळेल, जे मुंडगावमध्ये. मंडळी, आत्ता आपण आलेलो आहोत भास्कर पाटील यांच्या समाधी मंदिरापाशी. भास्कर पाटील जे गजानन महाराजांचे पट्ट शिष्य होते, त्यांनी इथे समाधी घेतली. श्री गजानन विजय ग्रंथामध्ये वर्णिल्याप्रमाणे द्वारकेश्वरी जो पशुपती ज्याच्या सन्निध आहे सती, तेथे ठेवा भास्कराला, असं महाराजांनी सांगितलेलं. म्हणून माझ्या मागे दिसतंय ते द्वारकेश्वराचं देऊळ आणि त्याच्याच बाजूला इथे भास्कर महाराजांना समाधी देण्यात आली. आता अर्थात नियमांनुसार आतमधलं शूटिंग अलाउड नाही आहे, म्हणून मी तुम्हाला बाहेरून जेवढं दाखवू शकेन तेवढं देऊळ दाखवेन. आणि इकडे मागे द्वारकेश्वराचं देऊळ आहे, ते पण आपण बघू शकतो. अजून एक कथा जी इथे घडली ती म्हणजे भास्कर महाराजांच्या समाधीनंतर जो भंडारा घातला गेला त्याच्यात कावळ्यांनी अतोनात त्रास दिला. ह्याचं कारण असं की हिंदू शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे
कोणाचाही देहांत झाल्यावर पहिले 10 दिवस आत्मा पृथ्वीवरच राहतो आणि मग जेव्हा कावळ्याला पिंडदान केले जाते तेव्हा त्याला पुढची गती मिळते. आता भास्कर पाटलांना मोक्ष मिळाल्यामुळे ज्या क्षणी भास्कर महाराजांनी समाधी घेतली त्याच क्षणी त्यांचा प्राण वैकुंठ लोकात गेला. त्यामुळे त्यांना पृथ्वीवर राहण्याचा प्रश्नच नव्हता आणि त्याचमुळे पिंडदानाच्या विधीचा प्रश्नच नाही उद्भवला. आणि मग भंडाऱ्याच्या दिवशी कावळ्यांचा त्रास देण्यामागचा हेतू हा होता की त्यांना पिंडदान न मिळाल्यामुळे त्यांना भास्कर महाराजांचा प्रसादच नाही मिळाला आणि म्हणून ते त्रास देत होते. तर असं झालं, गजानन महाराजांनी कावळ्यांना सांगितलं की तुम्ही आज एक दिवस इकडे यथेच्छ खा, पण परत इकडे येऊ नका. ते हेच ते ठिकाण. पोथीत असं वर्णन केलं आहे की चिंच वृक्षाखाली ही पंगत बसलेली आणि मला इकडच्या लोकांकडून कळलं की इकडे ह्याच परिसरात कुठेतरी चिंचचं एक वृक्ष होतं, पण तो वृक्ष आता नाही आहे. अर्थात माझ्या मागे समाधी आहे, सो ह्याच परिसरात आजूबाजूला कुठेतरी ती पंगत जेवायला बसली असणार. आणि मला इकडच्या रहिवाशांकडून कळलं की त्या काकू इथे 5-6 महिन्यांपासून राहत आहेत आणि त्यांनी गेल्या 5-6 महिन्यातही ह्या परिसरात एकही कावळा बघितला नाही आहे. सो लेट्स गो फॉर अ ब्रीफ टूर. सो आत्ताच आपण बघितलं द्वारकेश्वराचं मंदिर. पण तुम्ही इथे कसे याल तर सरळ आहे, गुगल मॅप्सवरती तुम्ही श्री भास्कर महाराज समाधी टाकलं की तुम्हाला हे लोकेशन मिळेल. आडगावमध्ये हे लोकेशन आहे आणि इथे खास अर्धा तास काढूनच या, कारण इकडच्या परिसरात एकदा तुम्ही रमलात तुमचा इथून पाय निघू देणार नाही. मंडळी, आत्ता आपण आलेलो आहोत अकोटमध्ये आणि माझ्या मागे जी तुम्हाला विहीर दिसते तीच ती ऐतिहासिक विहीर जिथे महाराजांनी एक लीला केली. आत्ता मी उभा आहे नरसिंगजी महाराजांच्या देवळाच्या मागच्या बाजूला, जिथे गजानन महाराज नरसिंगजी महाराजांना भेटायला आलेले आणि ह्या मागच्या विहिरीच्या काठावर बसले. आणि महाराजांना नरसिंगजी महाराजांनी विचारलं की तू काय करतोयस? तर महाराज म्हणाले, बघतोय आतमध्ये कुठल्या कुठल्या महानद्या तुला स्नान घडवतात, आज त्यांनी मलाही स्नान घडवो. असं महाराजांनी म्हटल्याबरोबर आतील पाण्याला अतोनात उकळ्या यायला लागल्या आणि पाण्याचा फवारा वर येऊन महाराजांना आंघोळ घालायला लागला. मग काठावरूनच महाराज ओरडले की आजूबाजूच्या लोकांना की तुम्ही पण या आणि या महानद्या वर आलेल्या आहेत तर तुम्ही पण यांच्यामध्ये स्नान करून घ्या. हीच ती ऐतिहासिक जागा जिथे महाराजांनी स्वतःही आंघोळ केली आणि इतरांनाही आंघोळ करू घातली तळाशी असलेल्या पाण्याने. लेट्स हॅव अ लुक. या विहिरीला मनकर्णा विहीर म्हणतात. सो तुम्ही नरसिंगजी महाराजांच्या देवळाशी आलात की गावकऱ्यांना कोणालाही विचारतात मनकर्णा विहीर कुठे आहे, तर तुम्हाला हे ठिकाण सापडेल. आता आपण पोचलेलो आहोत आपल्या शेगाव टूरच्या फायनल ठिकाणी, जी म्हणजे गजानन महाराजांनी केलेली सजल विहीर. आता माझ्या मागे तुम्ही बघताय तीच
एकेकाळी कोरडी ठणठणीत विहीर होती, जी महाराजांनी एका क्षणात सजल केली. थोडक्यात ह्याची गोष्ट सांगायची झाली तर भास्कर पाटील नावाचा शेतकरी इथे शेती करत होता आणि त्याने त्याच्याबरोबर पिण्यासाठी पाणी आणलेलं. आता त्यावेळी ह्या एरियामध्ये पाण्याचा अत्यंत दुष्काळ होता. तेव्हा गजानन महाराज फिरत-फिरत इथे आले आणि भास्कराकडे जल मागितलं. तर तेव्हा भास्कर पाटीलांना महाराजांची महती माहीत नव्हती. म्हणून महाराजांना ते जरा अदवा-तदवा बोलले आणि म्हणाले, की "मी मेहनतीने आणलेल्या पाण्यावरती तू उगाच रेघोट्या ओढू नकोस." हे ऐकून गजानन महाराज त्या विहिरीकडे गेले. जेव्हा ती पूर्ण ठणठणीत, कोरडी ठणठणीत होती. तेव्हा भास्कर पाटील म्हणाले, की "अरे त्या विहिरीकडे का जात आहे? ती तर 12 वर्षांपासून कोरडी ठणठणीत आहे. तिथे नाही पाणी मिळायचं." पण महाराज त्या विहिरीकडे गेले आणि आपली योगशक्ती वापरून क्षणातच ती विहीर जलाने भरली. हे पाहून भास्कर पाटीलही महाराजांना शरण आला. तीही गजानन महाराजांनी सजल केलेली विहीर. आता इकडे गजानन महाराजांनी सजल केलेली विहीर ह्या नावाचे 2 ठिकाण आहेत. त्यातलं एक ठिकाण लोकांना दिशाभूल करण्यासाठी आहे आणि एक ठिकाण खरं आहे. त्यातलं खरं ठिकाण तेच जे श्री गजानन महाराज संस्थान शेगाव ह्यांचं आहे. तर खूप संशोधन करून मी ह्या मुद्द्यावर पोहोचलोय, की आत्ता आपण ज्या ठिकाणी आलोय ते खरं ठिकाण आहे आणि हे ओळखायच्या 2 खूण आहेत. खूण नंबर 1 म्हणजे दासगणू महाराजांनी जे श्री गजानन प्रार्थना स्तोत्र रचलंय, त्यामध्ये त्यांनी लिहिलंय, की सर्वे नंबर 52 मध्ये तुम्ही एक कोरडी ठणठणीत विहीर सजल केली. तर त्याचा हा माझ्या मागचा जो बोर्ड आहे, त्यावरती तुम्हाला त्याचा उल्लेख दिसेल, की हाच तो सर्वे नंबर 52. आणि खूण नंबर 2 ह्याच्याच मागे गजानन महाराजांचं देऊळ आहे. त्या देवळात तुम्ही गेल्यावरती दानपेटी बघा. दानपेटीवरती गजानन महाराज संस्थानचं ओरिजिनल चिन्ह आहे. त्यावरून आपण हा निष्कर्ष काढतोय, की हीच ती खरी विहीर जी गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाली आणि जी सजल झाली. म्हणून भक्तांनो सावधान, तुम्ही ह्याच ठिकाणी या. दुसरं ठिकाण जे आत्ता प्रसिद्ध आहे तिथे जाऊन स्वतःची दिशाभूल नका करून घेऊ. आता तुम्ही ह्या ठिकाणी याल कसे? तर मी आत्ता खाली जे नाव लिहिलंय हेच तुम्ही Google मॅप्सवर टाका आणि सर्चमधल्या पहिल्या फोटोमध्ये तुम्हाला हा मागचा बोर्ड दिसेल. एकदा हे दिसलं की इट इज कन्फर्म्ड की तुम्ही बरोबर ठिकाणी येताय. नाव आय विल गिव्ह यू अ टूर ऑफ धिस प्लेस. So guys, this marks the end of our adventurous Shegaon tour. See you guys in the next vlog.